UTI म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. तर आपलं जो मूत्रपिंड आहे म्हणजे आपलं लघवी तयार होण्याचं जे पण आपल्या बॉडीमध्ये अवयव आहे फ्रॉम किडनी पासून आपलं युरिन तयार होतं. ते युरेटर मध्ये जातं. म्हणजे दोन नळ्या असतात ज्या किडनी पासून ते ब्लॅडर पर्यंत तिथे आपलं युरिन जे आहे जी लघवी आहे ती स्टोअर होते. त्याच्यानंतर ते युरेथ्रा नावाचं एक छोटीशी पाईप असते तिथून बाहेर येतं. असं इतर या सगळ्या अवयवामधले कुठेही इन्फेक्शन जर झालं तर त्याला आपण UTI असं म्हणतो. तर ह्याचे नॉर्मल लक्षणं काय असू शकतात की तुम्हाला वारंवार लघवीला जाण्यासारखं फिलिंग असू शकतं. लघवी खूप कमी प्रमाणात होऊ शकते. लघवीचा रंग बदलू शकतो. एक तर ती खूप डार्क येलो होईल किंवा रेड होईल किंवा फेसच येईल त्याच्यातनं असं काही होऊ शकतं. तुम्हाला जळजळ वाटू शकते लघवीला जाताना. तुम्हाला असं वाटेल की मला आता खूप जोरात लघवीला जायचंय. सारखं सारखं असं वाटत राहील की खूप जोरात लघवीला जायचंय आणि लघवीची क्वांटिटी कमी होऊ शकते म्हणजे प्रमाण कमी होऊ शकतं असं. बऱ्याच लोकांना ओटीपोटात दुखण्याचा त्रास होऊ शकतो. ताप येऊ शकतो. आणि बऱ्याच लोकांना जर हे खूप दिवस जर UTI राहिलं, कोणीही ट्रीटमेंट नाही घेतलं किंवा अर्धवट ट्रीटमेंट घेतली तर ह्याचा किडनीवर परिणाम होऊ शकतो. ह्याचा तुमच्या मूत्रपिशवीवर परिणाम होऊ शकतो. स्टोन्सचा वगैरे त्रास होऊ शकतो. हे सगळे त्रास होऊ शकतात. तर ह्याला बेसिकली आपण UTI असं म्हणतो. मोस्ट कॉमन कारण आहे जर म्हणजे आपण म्हणतो उन्हाळी लग्न. जसं तुम्ही पाणी काही काही वेदर्समध्ये आपण पाणी भरपूर नाही पित राईट. तर जसं विंटर्स आहे तर पाणी कमी प्रमाणात जर प्यायलं गेलं आपल्याकडनं तर मग एक जी मूत्र पिशवी आहे त्याच्यातनं जे बॅक्टेरिया त्याच्यामध्ये आहेत ते फ्लश आउट नाही होणार. म्हणजे ते युरिन सोबत बाहेर नाही येत आहे तर तिथेच वाढत आहे. तर त्यामुळे इन्फेक्शन होण्याचं खूप कॉमन कारण आहे. सेकंड कारण आहे जर तुम्ही तुमच्या प्रायव्हेट पार्ट्सची व्यवस्थित काळजी घेत नसाल तर मग तुम्हाला जसं तुम्ही पिरियड्स चे प्रोडक्ट्स व्यवस्थित वापरत नसाल, तिथला हायजीन व्यवस्थित ठेवत नसाल तर जी मी लास्टची पाईप जी तुम्हाला म्हटली ती जिथे आपलं ब्लॅडरच्या नंतरची जी पाईप आहे जी बाहेर आपल्याला जेथून आपण लघवी बाहेर येते आपली लघवी बाहेर ते ओपन असते. तिथून तर आपल्या आजूबाजूच्या ऑर्गन्स मधून तिथे बॅक्टेरिया पोहोचणं खूप लवकर शक्य आहे. तर त्यामुळे जर तुम्ही तिथलं हायजीन नाही ठेवलं तर तुम्हाला UTI व्हायचे खूप चान्सेस आहे. बऱ्याच लोकांना पब्लिक टॉयलेट्स यूज केल्यावर किंवा डर्टी टॉयलेट्स यूज केल्यावर UTI होण्याचे खूप जास्त चान्सेस असू शकतात. रिनल स्टोन्स आहे किंवा मूतखडा वगैरे आहे ह्याच्यामुळे सुद्धा UTI व्हायचे खूप हे असू शकतात. आणि जसं मी म्हटलं जर तुम्हाला कोणतं क्रॉनिक डिसऑर्डर आहे जसं की डायबिटीज आहे, बीपीचा त्रास आहे, कॅन्सर आहे तर मग अशा केसेसमध्ये सुद्धा UTI खूप कॉमनली होऊ शकतं. आणि जर म्हणजे बऱ्याच लोकांना जे आत्ता सेक्शुअली ऍक्टिव्ह झालेले आहे जसं का संबंध आत्ता ठेवायला लागले तर त्यांना इनिशियली युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा खूप जास्त त्रास होऊ शकतो. UTIचं सर्वात कॉमन लक्षणं असू शकतात की लघवीमध्ये जळजळ वाटणं. तर तुम्हाला असं वाटेल की जेव्हा सुद्धा तुम्ही लघवीला जात आहात तुम्हाला खूप जळजळल्यासारखं वाटत आहे. एकतर लघवीच्या आधी वाटू शकतं, मध्ये किंवा नंतर. हे तिन्ही सुद्धा UTIचे साईन आहेत. लघवीचा रंग बदलू शकतो. डार्क रंगाची असू शकते. क्वांटिटी कमी म्हणजे मात्रा कमी होऊ शकते. लघवीमध्ये फेस येणं, रक्त पडणं हे सगळं होऊ शकतं. लघवी करताना खूप पोटात दुखणं सुद्धा असू शकतं. ओटी पोटात दुखणं होऊ शकतं. ताप येणं तुम्हाला ताप येणं, तुम्हाला खूप जास्त वारंवार लघवीला जाण्यासाठी वाटणं हे सगळं होऊ शकतं. बऱ्याच वेळेला तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला म्हणजे खूप म्हणजे आम्ही ज्याला अर्जन्सी म्हणतो, युरिनरी अर्जन्सी म्हणजे तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला खूप म्हणजे सारखं सारखं लघवीला जावं असं वाटतं आणि खूप जास्त प्रेशर येत आहे पण पूर्ण अर्धवट लघवी होते. सो त्याला युरिनरी अर्जन्सी म्हणतो. भरपूर वेळा लघवी लागणं हे सुद्धा त्याचं म्हणजे लक्षणं आहे. कॉमन वापरलेला म्हणजे UTIचा निदानासाठी वापरला जाणारा मी सांगेन स्टँडर्ड आहे की सिम्पटम्स. जर तुम्हाला जसं मी सांगितलं की हे सगळी जर लक्षणं दिसत असतील तर खूप म्हणजे 90% ऑफ द केसेसमध्ये आपण असं म्हणू शकतो की हे UTI आहे.
तर ह्याच्यासाठी आपण ट्रीटमेंट सुरू करू शकतो. आपल्याला जर डेफिनेटिव्ह डायग्नोसिस हवं असेल, म्हणजे आपल्याला जर UTI आहे, कोणत्या बॅक्टेरियामुळे आहे हे जर कन्फर्म करायचं असेल, तर आपण लघवीची तपासणी सांगतो. तर लघवीचं आपण दोन तपासणी करतोय, की लघवी युरिन रुटीन मायक्रोस्कोपी आणि युरिन कल्चर सेन्सिटिव्हिटी. ह्याच्याने आपल्याला कोणत्या बॅक्टेरियामुळे तुम्हाला इन्फेक्शन झालं आहे हे कळतं. आणि आपली ट्रीटमेंट पद्धती त्याच्यावर अवलंबून असते, कारण आपण कोणत्या गोळ्या द्यायच्या हे त्याच्यावरनं ठरतं. तर हे देणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं मी म्हटलं, की ते जर निदान त्याचा झालेला नाही आहे, किंवा तुम्ही अर्धवट ट्रीटमेंट घेतलेली आहे, ट्रीटमेंट सुरूच नाही केलेली आहे, तर ते जर तुम्हाला खूप जास्त सिम्पटम्स झालेले आहे, तर तुम्हाला सोनोग्राफीची गरज लागू शकते. जर तुम्हाला वारंवार हे इन्फेक्शन होत असाल, तर शुगरची तपासणी गरजेचं आहे. तुमचं कंप्लीट ब्लड काउंट करणं खूप गरजेचं आहे, कारण तुमच्या पांढऱ्या पेशा खूप जास्त वाढू शकतात या सगळ्यानंतर. अजून तुम्हाला जसं जर वारंवार होत आहे इन्फेक्शन, तर जसं मी सांगितलं तुम्हाला, मूतखड्याचा त्रास आहे का, हे सगळं तपासणं पण खूप गरजेचं आहे. तर त्याची सोनोग्राफी करणं सुद्धा खूप उपयोगाचं ठरू शकतं, आणि आपली ट्रीटमेंट त्यावर डिपेंड करेल. सपोज तुम्हाला तुम्ही खूप कमी क्वांटिटीमध्ये युरिन पास करत असाल, जसं मी तुम्हाला सांगते नॉर्मल युरिन किती असतं. तर आपण दिवसभरात एक नॉर्मल मनुष्य 1 ते 1.5 लिटर युरिन पास करतात. जर त्याच्यापेक्षा 1/4 जर तुम्हाला युरिन होत असेल, तर मग तुम्ही त्वरित तुमच्या डॉक्टरांना भेटा. खूप जास्त ताप आहे जो उतरतच नाही आहे तुमच्या पॅरासिटामॉल घेण्याने, लघवीमध्ये खूप भयानक जळजळ होत आहे, लाल लघवी होत आहे, तर तर खूप जास्त नेसेसरी आहे की तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्या डॉक्टरांना जाऊन भेटणं, कारण तुमची ट्रीटमेंट तेव्हाच्या तेव्हा जर सुरू नाही झाली, तर ती पुढे बाकीच्या अवयवांना त्रास देऊ शकते. मोस्ट कॉमन कॉज म्हणजे सर्वात जे आमच्याकडे पेशंट्स येतात, तर त्या सर्वात महत्वाचं कारण असतं की पाणी कमी प्यायलं जात आहे त्यामुळे. तर पाणी भरपूर पिणं खूप जास्त आवश्यक आहे. तर जर तुम्ही आम्ही असं सांगतो की 2.5 ते 3 लिटर पाणी दिवसाचं पिणं खूप जास्त गरजेचं आहे. तर तुम्ही तेवढं पाणी प्या. हे फर्स्ट ट्रीटमेंट असतं. सेकंड ट्रीटमेंट आहे, बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा मला खूप जास्त वेळा युरिन इन्फेक्शन होत आहे, आणि ते लघवी कंट्रोल करत असतात, ते लघवीला जातच नाही. अ, बरेच लोक प्रवासाला जात आहेत, आणि त्यांना खूप भीती वाटत असते की मला पब्लिक वॉशरूमने त्रास होतो, म्हणून ते लघवीला जातच नाही. तर त्यामुळे सुद्धा तुमचं लघवीचं इन्फेक्शन वाढू शकतं. तर तुमचं लघवी तुम्ही थांबून ठेवू नका. तुम्हाला जसंच वाटतं तुम्हाला लघवीला जावंसं आहे, त्यावेळी त्यावेळी तुम्ही जाऊन लघवी पास करा, म्हणजे लघवी जाऊन करा. नाहीतर इन्फेक्शन वाढण्याचे भरपूर चान्सेस होऊ शकतात. तर त्यामुळे लघवी थांबू नका. आम्ही अँटीबायोटिक स्टार्ट करतो. जसं की मी म्हटलं की तुमचं युरिन मधनं निदान होईल की कोणत्या टाईप ऑफ बॅक्टेरिया आहे की ज्याच्याने तुम्हाला इन्फेक्शन झालंय, आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला अँटीबायोटिक स्टार्ट करतो. तो अँटीबायोटिकचा कोर्स टाइमावर घेणं आणि पूर्ण संपवणं खूप गरजेचं आहे, कारण बऱ्याच लोकांना 2-3 दिवसात बरं वाटायला लागतं, आणि ते ट्रीटमेंट्स मध्येच सोडून देतात, कोर्स पूर्ण करत नाही. तर त्या अशा लोकांमध्ये तो इन्फेक्शन पूर्णपणे बरा होत नाही. तो आतमध्ये तसाच आम्ही जसं बोलतो की सब क्लिनिकल फॉर्म मध्ये तसाच राहतो, आणि थोड्या दिवसांनी तो परत त्रास उद्भवत राहतो त्यांना, राईट. तर त्यामुळे खूप गरजेचं आहे की तुम्ही पूर्ण ट्रीटमेंट करणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्हाला समजा जर 2-3 दिवसांनी बरं वाटत नसेल, तर असं असू शकतं की त्याच्या मागे अजून दुसरं काहीतरी कारण आहे, किंवा ते इन्फेक्शन जास्त पसरलेलं आहे. तर त्वरित तुमच्या डॉक्टरांना भेटा, ते करणं खूप गरजेचं आहे. एक सिरप देतो, जसं की युरिन मध्ये जर आपल्या इन्फेक्शन झालं आहे, तर मग युरिनचं पीएच चेंज होतं. तर ते पीएच नॉर्मल करण्यासाठी आपण सिरप्स देतो. पण ते डिपेंड करतं की तुमचं इन्फेक्शन किती आहे आणि तुम्हाला किती त्रास आहे. सो हे इन जनरल आपलं ट्रीटमेंट आहे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. सर्वात महत्वाचं आहे की भरपूर पाणी पिणं. पाणी प्रमाणात जसं मी सांगितलं 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायचंच आहे. सिट्रस फ्रुट्स जसं की मोसंबी झालं, ऑरेंज झालं, हे सगळं आपल्याला आपल्या डाएटमध्ये घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्हाला तुमचं युरिन हायजीन मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. जसं मी बोललं, तुम्हाला प्रायव्हेट पार्ट्सची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. खूप वेळा युरिन थांबून ठेवू नका. जर तुम्ही युरिन थांबून ठेवायची तुमची सवय असेल, तर त्यामुळे तुम्ही खूप UTIला तुम्ही खूप जास्त प्रोन होऊ शकता. तर त्यामुळे खूप गरजेचं आहे की तुम्ही युरिन जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा जाऊन पास करा.
म्हणजे बऱ्याच वेळेला इट्स नॉट पॉसिबल, आपण ट्रॅव्हल करत असतो, काय करत असतो, तर जसंही तुम्हाला नियरेस्ट टॉयलेट सापडेल तसं तुम्ही युरिन पास करा. तुम्हाला तुमचं मेन्स्ट्रुअल हायजीन सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ज्या लोकांना संबंध ठेवल्याच्या नंतर बऱ्याच वेळा युटीआय होत असेल, त्या लोकांना खूप गरजेचं आहे की त्यांनी संबंध झाल्याच्या आधी आणि संबंध झाल्याच्या नंतर लघवी करणं खूप गरजेचं आहे, कारण त्याने तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता. आणि जर तुम्हाला स्टोन्सचा त्रास आहे, जर तुम्हाला शुगर्सचा त्रास आहे, जर तुम्हाला कोणतं दुसरं क्रॉनिक डिसऑर्डर्स आहे, हायपरटेन्शन, थायरॉइड वगैरे, तर त्याचं संपूर्ण ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे, कारण हे जर नाही झालं आणि वाढत गेलं तर त्याच्याने तुम्हाला वारंवार युटीआयचा त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला भरपूर युटीआयचा त्रास होत असेल आणि त्याने जर डिस्कम्फर्ट होत असेल, तर मग तुम्हाला तुमचे डॉक्टर्स काही क्रीम्स देऊ शकतात. त्या क्रीम्सने तुम्हाला जे जळजळ वगैरे आहे, जे तुम्हाला त्रास होतं युरिन पास करताना वगैरे, ते सगळं कमी होऊ शकतं. तर याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी नक्कीच बोला. प्रत्येक गोष्टीचं ट्रीटमेंट आहे, पण बोलणं आणि लवकर ट्रीटमेंट घेणं हे खूप गरजेचं आहे. तर ते नक्कीच तुम्हाला हे सगळं सुचवतील. सेक्शुअल इंटरकोर्स मध्ये जसं की मी सांगितलं की जो युरेथ्रा आहे, जो जिथनं आपण लघवी आपली बाहेर पडते, तर ती एक ओपन पाईप आहे, म्हणजे त्याला काही कव्हरिंग नाहीये. तर त्यामुळे सेक्शुअल इंटरकोर्स म्हणजे जेव्हा संबंध होतात त्यावेळेला फ्रिक्शनमुळे जे नॉर्मली बॅक्टेरिया प्रेझेंट असतात आपल्या योनीच्या अराउंड, आपल्या एनसच्या अराउंड, तर ते जे बॅक्टेरिया आहे ते डिस्प्लेस होऊ शकतात तुमच्या, ते हलू शकतात किंवा ते तुमच्या युरेथ्रामध्ये आतमध्ये जाऊ शकतात. तर ते आतमध्ये जाऊन तुमच्या युरिनरी ब्लॅडरमध्ये जाऊन तिथे इन्फेक्शन करू शकता. तर जर तुम्ही इंटरकोर्स झाल्या झाल्या म्हणजे संबंध झाल्या झाल्या जर तुम्ही युरिन पास करायला नाही गेले, तर ते तिथेच राहून बराच वेळ जर तसंच आहे तर तिथे तेच वाढू शकतात आणि त्याचं इन्फेक्शन भरपूर जास्त होऊ शकतं. तर त्यामुळे हे खूप गरजेचं आहे की तुम्ही आधी आणि नंतर युरिन पास करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला वारंवार संबंध होताना किंवा त्याच्यानंतर जर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होत असेल, तर मग जसं मी आधी सुद्धा म्हटले की तुम्हाला शुगर्स, कोणता क्रॉनिक डिसऑर्डर आहे ते तपासणं आणि त्याचं पूर्ण निदान होऊन त्याचं ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना जर वारंवार होत असेल तर तुम्ही कॉन्डम किंवा दुसरं बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्याने सुद्धा तुम्ही रेकरंट युटीआय म्हणजे वारंवार होणाऱ्या युटीआय पासून स्वतःचा बचाव करू शकता.